हॅलो गायज, कसे आहात तुम्ही सगळे. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. हे बघा मित्रांनो, व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. आज खूप पाऊस आहे आणि गेले 2-3 दिवस तर खूप पडतो आहे पाऊस. म्हणजे कंटिन्यू पडतो आहे. भारी भारी थांबला ना तर 5 ते 10 मिनटं थांबतो, नंतर परत सुरुवात करतो यार. हे बघा आपल्या सोमेश्वराच्या इथे उद्यापन चालू आहे आणि हे उद्यापन आम्ही दरवर्षी घालतो. हे उद्यापन गणपतीला काही दिवस राहिले असताना करावं लागतं, तर ते आम्ही आज करतो आहे. काल काका बोलले होते की 8 वाजता येतील आणि परफेक्ट 8ला आलेत भाई. ते 10 ते 15 मिनटाचं हे उद्यापन असतं आणि सगळी तयारी व्यवस्थित करावी लागते. आईने मला मार्केटमधून काही सामान आणायला सांगितलं आहे, तर आपण पटकन जाऊन येऊया. आज मार्केटमध्ये आलो आहे मी आणि आता परत इथे आलो आहे, कारण की सगळ्या हव्या नको त्या गोष्टी बघायला लागतात. इकडे लक्ष द्यावं लागतं सगळं. मम्मीचा प्लॅन आहे कोबीची भाजी करायचा. आता मला मार्केटमध्ये परत जावं लागेल कोबी आणण्यासाठी. मी आता निघालो आहे मित्रांनो, चालतो आहेच. थोड्या वेळात मी पोचेन मार्केटमध्ये. मला सांगतो मित्रांनो, खूप कंटाळा आला आहे पावसामुळे. थांबतच नाही यार भाई. आपण काय, मी मार्केटमधून कोबी घेतला आहे, आता घरी चाललो आहे. आजोबांनी वडापाव आणला आहे घरी. 24 लागतो मित्रांनो हा वडापाव. मम्मी कोबीची भाजी करण्यासाठी ते कोबी चिरते, तुम्ही पाहू शकता. मित्रांनो, जेवण तयार झालं आहे. आता काहीच दिवस राहिलेत, मग श्रावण संपणार. फायनली सगळे नॉनव्हेज खाऊ शकतात भाई. जेवण थोडा वेळ झोपलो होतो भाई, जस्ट उठलो आहे. हा बघा पावसाने कहर केला आहे अक्षरशः. काय करतेस तू? मी आता हे दही असं फेटून घेते. त्यात साखर टाकायची आणि ते पण फेटून घ्यायचं. किती वेळ करायचे? 2 मिनिटं. बघा मित्रांनो, ही एक सेपरेट रूम आहे आमची देवाची. तर कुलस्वामी वेगळा आहे आणि ही एक रूम सेपरेट आहे. कुलस्वामी तर तुम्ही पाहिलाच आहात, आपण तिकडे जाणारच आहोत. त्या अगोदर इकडचं दर्शन घेऊया. ओके गाईज, तर आता आपण कुलस्वामीच्या इथे आलो आहोत. तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये. पाहू शकता मित्रांनो व्हिडिओमध्ये, आपला लालबागचा राजा आहे, ते स्वामी समर्थ आहेत, साईबाबांचा फोटो आहे, बाप्पा बजरंगदास आहेत, दुर्गा माता आहे. ज्या वॉलच्या टाईल्स आहेत त्यावर सुद्धा आम्ही देवाच्या चित्रांची डिझाईन बनवून घेतली आहे स्पेशली. पाहू शकता इथे. थँक्यू सो मच गाईज फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.